नमस्कार, तुम्ही पाहतात सत्य लोकशब्द न्यूज चॅनल. निर्वाचित राज्यसभा खासदार प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे यांचे एका कार्यक्रमानिमित्त नांदेडात आगमन. शिवसेना शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर व संध्याताई कल्याणकर यांनी महिला मेळावा व नवरत्न महिला पुरस्कार सोहळा प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे पक्षाच्या राज्यसभेच्या नवीन निर्वाचित खासदार प्राध्यापक ज्योतिताई वाघमारे ह्या पहिल्यांदाच नांदेड भूमीत आल्या होत्या. त्यांच्याशी शासकीय विश्रामघर येथे पत्रकार परिषद. महाराष्ट्र राज्य महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रश्नासह अनेक प्रश्न उपस्थित करून प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. देशाच्या सर्व सभागृहात महिला शक्ती प्रलंबित विधेयकविषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महिला सुरक्षेला प्राधान्य मी देणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. की ज्या भूमीला, ज्या मातीला गुरु गोविंद सिंगांच्या बलिदानाचा वारसा आहे, त्या पवित्र अशा नांदेड नगरीमध्ये आज राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर सर्वप्रथम मी येते आहे. समस्त नांदेडकरांचं मी मनापासून आभार मानते. आमचे आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेब आणि संध्याताई यांनी महिलांच्या मेळाव्यासाठी आणि नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मला आमंत्रित केलं आहे. पहिल्यांदाच एक सर्वसामान्य घरातली मुलगी ही राज्यसभेची खासदार म्हणून दिल्लीला जाते आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं. आणि नांदेड नगरीमधलं पहिलं आगमनसुद्धा महिलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतं आहे. हा सुंदर असा योगायोग आहे. आत्ताच मला आमच्या सगळ्या पदाधिकारी भेटल्या. त्यांना प्रत्येकीला असं वाटतं की आपण स्वतःच खासदार झालो आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्यालाच खासदारकी दिली आहे. कारण जेव्हा एक गोरगरिबाच्या घरातली, एका सर्वसामान्य घरातली, एका मागासवर्गीय घरातली मुलगी कुठलाही वारसा नसताना शिवसेनेत एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळं आणि त्यांच्या आशीर्वादामुळं पुढे जाते, तेव्हा सगळ्या शिवसैनिकांना हा आपला विजय, हा आपला आनंद वाटतो. यामुळे खूप मन भरून आलं आहे. तर आपण राज्यसभेवर गेला, सध्याची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये म्हणजे चढ उतार दिसतोय, आरोप प्रत्यारोप दिसतोय आणि स्त्रियांचं जे सध्याला प्रकरण चालू आहे त्यावर काय वाटतं? खरं तर एका बाजूला आपण महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतोय. आपण या महाराष्ट्राला जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यादेवींचा वारसा सांगतोय. परंतु अलीकडच्या काळामधली जी प्रकरणं बाहेर येत आहेत त्यातही विशेष करून महिला अत्याचारांच्या बातम्या ह्या मनाला अत्यंत व्यथित करणाऱ्या आहेत. म्हणजे भोंदूबाबा खरातनी ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती अत्याचार केले, ज्या पद्धतीनं महिलांच्या म्हणजे अडचणीमध्ये सापडलेल्या महिला जेव्हा त्याच्याकडे मार्ग काढण्यासाठी आल्या त्यावेळेला कधी ओष्णोजल देऊन किंवा कधी भीती दाखवून, कधी रिमोटवरचा नाग दाखवून ज्या पद्धतीनं महिलांच्यावरती त्यांनी अत्याचार केलेत, ही प्रकरणं अत्यंत चीड आणणारी आहेत. त्यामुळे महिला सुरक्षित राहिला पाहिजेत, महिलांचा सन्मान राहिला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं की महिलांचा सन्मान हाच स्वराज्याचा सन्मान. त्यामुळे एक राज्यसभा खासदार आणि त्यातही एक महिला खासदार म्हणून काम करत असताना माझी संपूर्णतः प्रायोरिटी ही महिलांचे प्रश्न कसे सोडवले जातील किंवा या संदर्भामधला जो शक्ती कायदा अजून पेंडिंग राहिलेला आहे तो कसा लवकरात लवकर पारित करून घेता येईल, जे कायदे आहेत त्याची कशी प्रभावी अंमलबजावणी करता येईल, या पद्धतीनं महिला सुरक्षित राहाव्यात आणि सक्षम व्हाव्यात, याकरिता मी दररोज नव्हे तर माझा प्रत्येक क्षण हा त्यासाठी मी असेल. सुषमाताई नवीन खुलासे करत आहेत, खराब प्रकरणामध्ये असेल चाकणकरांमुळे खूप खुलासे करतात, त्यावर हे बघा, मला या ठिकाणी एक वाटतं की ज्या वेळेला अत्याचाराची प्रकरणं होत आहेत त्यावेळेला त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. मला या ठिकाणी संत तुकारामांचं एक वचन आठवतं की तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. म्हणजे अशा भोंदूबाबांचा समाचार हा घेतला गेलाच पाहिजे. अशा अत्याचारांना शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनानं, पोलीस दलानं लगेचच त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि त्याला गजाआड केलं. आणि आपण बघितलं की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत त्या अशोक खरातचे काय हाल झालेले होते हे पण आपण बघितलं. परंतु केवळ चर्चेत राहण्यासाठी किंवा केवळ कुठलंही प्रकरण असेल तर त्याचा फोकस स्वतःकडे वळवण्यासाठी कुणीही अशा पद्धतीनं अशा घटनांचं राजकारण करू नये. आपल्या माध्यमातून मला आणखीन एक आवाहन करायचं आहे की अनेक लोक ज्या क्लिप्स बाहेर आलेल्या आहेत त्या समाज माध्यमांवरती फॉरवर्ड करतायत. ज्या महिला या निर्भयपणानं पुढे आलेल्या आहेत तक्रार करण्यासाठी, त्यांची ओळख कुठेही जाहीर होऊ नये. अशा पद्धतीच्या क्लिप्स फॉरवर्ड करून त्या महिलांचा सन्मान आपण धोक्यात आणू नये अशी मला सगळ्यांना विनंती करायची आहे. असं वाटतं की राजकारण म्हणजे नळावरची भांडणं नाही आहेत.
राजकारण म्हणजे संगीत मानापमानाचं नाट्य नाही आहे. राजकारण म्हणजे एकमेकांचं वस्त्रहरण नाही आहे. राजकारणामध्ये लोकांच्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे. राजकारणामध्ये जनतेचं जीवन हे कसं सुखी झालं पाहिजे याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. राजकारणामध्ये टीका झालीच तर ती मुद्द्यांवर झाली पाहिजे, कामांवर झाली पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात मात्र कोण कोणाच्या बेडरूममध्ये काय करतो, कोण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो, अशाच गोष्टींच्या वरती त्या माणसाचं कॅरेक्टर असासिनेशन कसं करेल जाईल याच्यावरती जास्त फोकस आहे. त्यामुळे मला खरं तर विनंती करायची आहे सगळ्यांना की बघा, अशाच पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर महिला असतील, सर्वसामान्य असतील, यांना राजकारणाची भीती वाटू लागेल. त्यामुळे आता कुठेतरी थोडं थांबूयात.